विश्व मांगल्य सभा महिलांच्या अखिल भारतीय स्तरावरील संघटन आहे। प्रत्येक कुटुंबातील आई देव देश धर्माचे चिंतन करणारी असावी या उद्देशाने हे कार्य 13 वर्षापासून अखंडपणे सुरू आहे। राष्ट्राला बळकट करण्यामध्ये आईचा मोठा वाटा असल्याने आईला केंद्रस्थानी ठेवून हे कार्य सुरू आहे। मागील 13 वर्षांपासून विश्व मांगल्य सभेमार्फत अनेक धार्मिक उपक्रम राबविण्यात येत असतात। श्रावण महिना म्हटला की महादेवाची आराधना सर्वत्र केली जाते। भगवान शिवशंकराची उपासना केली की आपल्या मनोकामना पूर्ण होतात। याच उदात्त हेतूने पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून विश्व मांगल्य सभेद्वारा कारंजा लाड शहरामध्ये रविवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी महिलांच्या कावड यात्रेचं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। कारंजा लाड शहरातील टिळक चौक येथे विराजमान असलेल्या नर्मदेश्वर येथे दुपारी 1 वाजता शहरातील सर्व महिलांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे। मागील वर्षी टिळक चौक येथील विहिरीमधून स्वयंभू श्री नर्मदेश्वर शिवलिंग निघाले होते, म्हणूनच या विहिरीतील जल नर्मदा मातेचे जल मानून तेथील पवित्र जल घेऊन दुपारी 2 वाजता कावड यात्रेला सुरुवात होईल। वाजत गाजत ही कावड यात्रा सिद्धेश्वर मंदिरामध्ये पोहोचेल। सिद्धेश्वर महादेवाची पूजा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे आई व वडील करीत होते। 700 वर्षाहून अधिक पुरातन महादेवाला राष्ट्राच्या कल्याणाची प्रार्थना संपूर्ण मातृशक्तीकडून करण्यात येणार आहे आणि कावडीचे जल अर्पण करून सामूहिक शिवमहिम्न अभिषेक होणार आहे। जेव्हा 2 कलश एकत्रित पाण्याने भरून महादेवावरती अभिषेक केला जातो तेव्हा कावडच्या जलाने अभिषेक केला अशी मान्यता आहे। म्हणून विश्व मांगल्य सभा शाखा कारंजाच्या वतीने शहरातील सर्व महिलांना आवाहन करण्यात येत आहे की प्रत्येक महिलेने आपल्यासोबत 2 कलश घेऊन यावे। या पवित्र कार्यामध्ये मंगलवेश धारण करून म्हणजेच लाल किंवा पिवळी साडी, मुलींनी लाल किंवा पिवळा पंजाबी सूट घालून सहभागी होऊन दिव्य अनुभव घ्यावा व पुण्याचे वाटेकरी व्हावे। कारंजा शहरामध्ये महिलांची कावड यात्रा पहिल्यांदाच निघत आहे, तरी सर्व महिलांनी या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व मातृशक्तीचे प्रदर्शन करावे असे आवाहन विश्व मांगल्य सभा शाखा कारंजाच्या वतीने करण्यात आले आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।